ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आनंदयोगी परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. श्रद्धेय मंदाताई यांनाही प्रणाम करते. आणि आपण सर्व श्रोते अमेरिकेसारख्या ठिकाणी इतक्या लांबून इथे प्रवास करून आलात परमार्थ चिंतनासाठी. विषय आहे आनंदाचं तत्वज्ञान. पण आनंदाचं तत्वज्ञान हा विषय असून सुद्धा आता वक्ता काय बोलणार ह्याची थोडी उत्सुकता आहे. आपण सगळे श्रोते इथे आलात त्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनपूर्वक वंदन करते. आदि शंकराचार्य जयंती आत्ताच शुक्रवारी झालेली आहे. आदि शंकराचार्यांनाही मनपूर्वक वंदन करते, कारण ते आपले आदि गुरु आहेत. वेदांत तत्वज्ञानाचा पाया शंकराचार्यांनी जो मजबूत केला आणि पुढे आपल्या संतांनी जे वेदांत तत्वज्ञान आपल्या ग्रंथांमधून सांगितलं, कारण आपला जो संप्रदाय आहे तो अद्वैत वेदांताचा आहे. आता अद्वैत वेदांत म्हणजे जिथे दोन नाही त्याला काय म्हणतात? अद्वैत. द्वैत नाही ते अद्वैत. मग आता काय दोन नाहीत? तर जीव आणि ब्रह्म एकच आहे असं आपलं तत्वज्ञान सांगतो. शंकराचार्यांचा श्लोक आहे आपल्यासमोर की यदुक्तम ग्रंथ कोटिभिः श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगन्मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे. आता जीव आणि ब्रह्म एकच आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म शब्द उच्चारलाच की काय होतं, आपल्याला धडकी भरते छातीत की आता हा फक्त पुढे काय बोलणार? आत्मा ब्रह्म, आत्मा ब्रह्म. पण ब्रह्म इज इक्वल टू अतिशय सोपं करून घ्यायचं आपल्याला. जो सगुणात रामकृष्ण आहे तो निर्गुणात आत्मा ब्रह्म आहे. आणि ब्रह्म इज इक्वल टू आनंद. बस. आता तो आनंद कसा आहे परमार्थात? तर निरपेक्ष आनंद. आता हा निरपेक्ष आनंद आहे. आपले आनंद कसे असतात? सापेक्ष आनंद असतात. आणि हा जो तो ब्रह्मानंद ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण आत्मानंद म्हणतो, तो निरपेक्ष आनंद आहे. तो कशावरही कोणावरही अवलंबून नाही. म्हणून ब्रह्म हा शब्द उच्चारल्यानंतर, आत्मा हा शब्द उच्चारल्यानंतर घाबरून जायची अजिबात आवश्यकता नाही. ब्रह्म इज इक्वल टू आनंद. आणि जीव आणि ब्रह्म एक आहे असं जेव्हा आचार्य आपल्याशी बोलतायत तेव्हा मीच कोण आहे? तर ब्रह्मरूप आहे. मीच कोण आहे? तर आनंद रूप आहे. पण तो आनंद जो आहे, आनंद हेच माझं काय आहे? तर स्वरूप आहे. पण आता हे स्वरूप माझं आनंद असून सुद्धा आपले आनंद कशावर अवलंबून असतात आणि कोणावर अवलंबून असतात? वस्तू, व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या चार मध्ये आपलं जीवन सातत्याने सुरू असतं. एक तर व्यक्ती असतात, वस्तू असतात, नंतर घटना असतात आणि परिस्थिती. या जगामध्ये ह्या चार गोष्टींमध्ये आपलं संपूर्ण जीवन जे आहे हे संपूर्ण जीवन सुरू असतं. आणि आता व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या सापेक्षतेने आपलं जीवन सातत्याने चालू असतं. व्यक्ती अनुकूल असेल तर सुख आहे. वस्तू अनुकूल असेल आता तर काय आहे? तर आनंद आहे. नंतर घटना, चांगल्या घटना आनंदाच्या आठवल्या तर आनंद निर्माण होतो अंतःकरणामध्ये. परिस्थिती अनुकूल असेल तर आनंद आहे. म्हणजे ह्या सापेक्षतेने आपलं जे जीवन सगळं सुरू असतं. आणि प्रत्येक जीवाची, आता जीव म्हणजे आपण सगळेजण जे आहोत ते जीवरूपाने, म्हणजे समर्थ म्हणतात पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची तो जीवी असं नाही आहे. सगळ्यांचा काय आहे? तर जीवच आहे. आणि प्रत्येक जीवाची जी धडपड आहे या जगतामध्ये ती कशाच्या दिशेने चालू आहे? आनंदाच्या. की मला काय हवं आहे? सुख हवं आहे. मला काय हवं आहे? आनंद हवा आहे. कोणी जर विचारलं की तुम्हाला दुःख चालेल का हो? कोणी हात वर करेल का? कोणीच करणार नाही.
कारण प्रत्येकाची धडपड जी सुरू आहे, जी आपण आयुष्यामध्ये 50-60 वर्ष आपण जे आपल्या नोकरीमध्ये जी घालवतो, जो पैसा मिळवतो, जे पैसे मिळवतो, 50-60 वर्षांनी आयुष्य संपेपर्यंत प्रत्येकाला काय वाटत असतं तर आपल्याला आनंद हवा. कारण जीवाचं मूळचं आनंद हे स्वरूप असल्यामुळे जीवाची मूळची ओढच आनंदाकडची आहे. तो सिद्धांत जो सांगतो ना शास्त्र आपल्याला, वेदांत शास्त्र, की मी मूळचे आनंद रूप असल्यामुळे, म्हणजे जीव मूळचा आनंद रूप असल्यामुळे त्याला दुःख नको असतं. मिळतं हा भाग वेगळा. कारण शेवटी जीव कशाने बांधलेला आहे? कर्माने बांधलेला आहे. आणि जेव्हा कर्माने म्हणजे प्रारब्धाने जेव्हा बांधलेला असतो तेव्हा प्रारब्ध तुम्हाला सुख दुःख दोन्ही काय येतं तर तुम्हाला सुख दुःख दिल्याशिवाय प्रारब्ध राहत नाही. आता ते सुख असेल किंवा दुःख असेल, कधी सुख असेल कधी दुःख असेल, कसं एकामागून एक काय येतं आयुष्यामध्ये, अशी कोणी एखादी व्यक्ती दाखवा की जी पूर्ण काय आहे तर सुखी आहे किंवा पूर्ण दुःखी आहे. असं शक्यच नाही आहे. आता थोडा पिरियड कमी जास्त असू शकतो, पण तरी सुद्धा द्वंद्वमय जीवन हे जीवाचं काय आहे तर स्वरूप आहे. पण द्वंद्वमय जीवनातून द्वंद्वातीत जीवनाकडे जे आपल्याला नेतात ते संत, ते सद्गुरू, ते शास्त्र. आणि या शास्त्राने आनंदाचं तत्वज्ञान म्हणजे शास्त्र जे सांगून ठेवलेलं आहे ते शास्त्र समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण आता बघा, आपण जर या जगतामध्ये मानवी जीवनाचं जर परीक्षण केलं थोडं, तर आपल्या लक्षात येईल की आनंदासाठी किंवा सुखासाठी दोन टोकाग्नी विरोधाभास आपल्याला अनुभवाला येतात. कसं तर एखाद्याशी गोड बोललं की एखाद्याला आनंद वाटतो, एखाद्याला टोचून बोलण्यामध्ये आनंद वाटतो, एखाद्याला काय आहे तर गोड खाऊन आनंद वाटतो, एखाद्याला तिखटा मिठाचं खाऊन आनंद वाटतो. लग्न केल्यानंतर आम्हाला मूल नको म्हणून काय जबाबदारी नको त्याच्यात त्यांना आनंद वाटतो. आपला काळ आठवा आज्यांचा वगैरे, 7, 10, 12 मुलं असायची, घर गोकुळासारखं नांदत असायचं, त्यात त्यांना आनंद होता. म्हणजे प्रत्येकाच्या आनंदाच्या काय आहेत तर आपण म्हणून दोन टोकाचे जर आपण विचार केले तर हा खरा आनंद कुठे आहे? हा जो आनंद आहे आपण सातत्याने आनंदाच्या शोधात असतो, पण हा जो खरा आनंद आहे आणि मुख्य जन्माला आल्यापासून आपली जी एक धारणा असते ती काय धारणा असते किंवा तसे संस्कार आपल्यावरती झालेले असतात की तो आनंद बाहेरून आत येतो. म्हणजे जगतातल्या ज्या व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती मी जे आत्ता आपल्यासमोर जे सांगितलं, हा सगळा आनंद जो आहे तो कुठे आहे तर बाहेरून आत येतो. आणि अशी आपली घट्ट काय झालेली आहे तर धारणा झालेली आहे. का धारणा झाली आहे? कारण अनेक जन्मांचा प्रवास त्या जीवाचा जो चाललेला आहे, त्या अनेक जन्मांच्या जीवाच्या प्रवासामध्ये आपण अवतीभोवती जे आपल्या सगळं बघतो किंवा त्याची जी एक झालेली आहे अनेक जन्मांची धारणा, जे संस्कार झालेले आहेत की बाहेरून सुख आत येतं. आणि हे सगळं जीवन जे आहे आपण सापेक्षतेने काय असतं तर जगत असतो. बघा, प्रापंचिकांचं जीवन म्हणून जे आहे ना ते सुखदुःख रूप असतं. जसं त्याला द्वंद्वमय जीवन असं काय म्हणतं तर शास्त्र म्हणतं. डॉक्टर काकांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, जीव या जगामध्ये जिकिरीने जीवन जगत असतो. बघा, आता आपल्याला वाटतं कुठली जिकिरी, आमचं तर सगळं छान आहे, बंगला आहे, गाड्या आहेत, मुलं बाळं आहेत. आमचे काका अजून पुढे जाऊन म्हणतात की काय अजून मुलगा अमेरिकेला आहे, नंतर जावई लंडनला आहे आणि आम्ही म्हातारी पेन्शन मिळते, दोघांचंही छान आणि अगदी आरामात आहोत. ह्या आमच्या सुखी जीवनाच्या काय आहेत तर व्याख्या आहेत. पण आता ह्या सगळ्यांना छेद देणारं वाक्य म्हणजे छेद देतो तो परमार्थशास्त्र. परमार्थशास्त्र जे विचार करतं ते निरपेक्ष आनंदाच्या दिशेने परमार्थशास्त्र विचार करतं. आता जिकिरीचा भाग आपल्याला पूर्ण मी सांगितला की जिकीर, आता प्रत्येकाने आपापली जिकीर बघावी. माझ्या सकट आपल्या जीवनामध्ये काय जिकिरीने आपण हे सगळं जीवन जगत असतो. आणि म्हणून ह्या जिकिरीचा भाग जर काढला तर आनंदमय जीवन जगण्याची व्यवस्था जी आहे ती संतांनी, सद्गुरूंनी आणि शास्त्रांनी ती आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. आणि तशी करून ठेवायची असेल तर सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्या असं आपल्याला संत सांगतात. आता असं वाटेल की ही कुठली पदवी आली, आम्ही तर डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग, अजून कुठल्या पदव्या त्या आहेत त्या आम्हाला माहिती आहेत, पण तर ही पदवी कुठली? व्यावहारिक सत्तेमध्ये आपण इथे अमेरिकेत स्थायिक झालेले आहात, स्थिर झालेले आहात. आपण प्रत्येकाने एक आपलं काहीतरी स्थळ व्यावहारिक सत्तेमध्ये निर्माण केलेलं आहे. उच्च पदांवरती आपण काय आहात तर कार्यरत आहात. पण ह्या व्यावहारिक सत्तेच्या पेक्षा हे जे पारमार्थिक शास्त्र जे आहे ते सांगतं की या नरदेहाचे निसंबंधे
बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. या नरदेहामध्येच ही व्यवस्था आहे की स्वानंदाने सुखी व्हायची. ही समर्थांची ओवी आपल्यासमोर. आणि एकनाथ महाराज म्हणतात, मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. या मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर मनुष्य जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे तर सच्चिदानंद पदवी घेण्यात. आणि ही सच्चिदानंद पदवी कोणी घेतलेली आहे? आपल्या सगळ्या संतांनी घेतलेली आहे. मग आपल्याला असं वाटतं की त्यांना जमलं, आम्हाला कसं जमेल, आणि म्हणून परमार्थ जो आहे तो आपल्या खूप दूर राहून जातो. मग आता वेळ मिळाला तर बरोबर आहे की व्यावहारिक सत्तेमध्ये आपलं एक स्थळ निर्माण झाल्याशिवाय आपल्याला परमार्थाला वेळ मिळत नाही. किंबहुना समजूतच अशी आहे की 50-60 म्हणजे रिटायर झाल्यानंतर ग्रंथ उघडायचा आणि मग वाचायला किंवा सुरुवात करायची, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी शक्य होत नाहीत, कारण ते संस्कार तसे झालेले नसतात. पण तरी काही हरकत नाही, जेव्हा जी काय म्हणू जी योग्य वेळ असेल त्यावेळेस हातामध्ये ग्रंथ आल्यानंतर तो समजावून घेण्याची जर आपली अंतःकरणात तळमळ असेल तर तशी व्यवस्था सुद्धा होऊन जाते. ही ईश्वराची व्यवस्था आहे. आता हा ज्याचा त्यांनी काय घ्यावा तर अनुभव घ्यावा. त्यांनी म्हटलं की सच्चिदानंद पदवी जी आहे ती सच्चिदानंद पदवी घ्या. म्हणजे आता त्याच्यामध्ये वेदांत शास्त्र खूप छान विचार करत असतात. म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. आता एवढ्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपला तासाभरात एवढा आपल्याला वेळ नाही आहे. त्यामुळे सच्चिदानंद म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आनंद, तो निरपेक्ष आनंद. आणि हा निरपेक्ष आनंदाची प्राप्ती झाली की सुखाकडची जी आपली तळमळ असते, सुखासाठी जी धडपड असते आणि ती आपली संपूर्णपणे शांत होऊन जाते आणि माझाच आनंद मला प्राप्त होऊन जातो. उदाहरण सांगितलं की लक्षात येतं. बघा, आता तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या घरात जर चोर शिरला तर चोर आम्हासी धाके. त्यालाच भीती वाटेल की ह्याच्या घरात मला काही मिळणार नाही, पण जर बाहेर पडताना कोणी बघितलं तर काय होईल, मलाच फुकटचा मार मिळेल. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, घरामध्ये खायला अन्नाचा कण नाहीये, तरी असे तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे, तेव्हा जर आपण अंतर्मुखून विचार करायला लागलो तर एक लक्षात येईल की असा निरपेक्ष आनंद आहे जो संतांना मिळालेला आहे आणि तो मला पण मिळू शकतो. कारण संतांनी संतांच्या ग्रंथांमध्ये जे मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, समर्थांनी दासबोधामध्ये, तुकाराम गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये काही ग्रंथ जे एवढे लिहिलेत, हा एवढा जो विस्तार आहे ग्रंथांचा. भगवद्गीता आहे भगवंतांनी लिहिलेली. अर्जुनाला भगवद्गीता सांगितली 18 अध्याय. का बरं सांगितली? कारण त्याला शोक आणि मोह झाला होता. त्या शोकातून आणि मोहातून निवृत्त होण्यासाठी 18 अध्याय सांगितलेले आहेत. आता भगवद्गीता आपल्याला समजते का निरूपण ऐकल्याशिवाय किंवा तिचा अभ्यास केल्याशिवाय? म्हणजे संपूर्ण वेदांत तत्वज्ञान भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि त्या अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञानचा अनुभूती आणून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर भगवंताचा कृपाहस्त त्या अर्जुनाच्या मस्तकावरती आहे आणि तेव्हा अर्जुनाला भगवंतांनी आनंदरूप केलेलं आहे. ये हृदयचे ते हृदयी घातले आपण ऐसे केले अर्जुना, असं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे ज्ञानदेवांची. मग आता एवढं जर सगळं आहे तर आपण संतांना फॉलो करायला पाहिजे की नाही? किंवा संतांना फॉलो, आज संत आपल्यात नाहीत पण संतांचे ग्रंथ आपल्यामध्ये आहेत. संत देहाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण संतांचे विचार जे आहेत ते विचार मात्र आपल्यामध्ये आहेत. मग आता संतांचे ग्रंथ आपल्या घरामध्ये असतात, पण ते कुठे असतात? शोकेसमध्ये असतात किंवा आपण छान असे त्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवून देतो. आणि कधीतरी मग दासनवमीला किंवा ज्ञानेश्वरांची असते ती संजीवन समाधी सोहळा असतो तेव्हा आपण बाहेर काढतो. पण संतांनी जे ग्रंथामध्ये विचार सांगितलेले आहेत बघा, जे विचार, जे वेदांत शास्त्र परिपूर्ण संतांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता वेदांत शास्त्र याचा अर्थ असा होतो की वेदांत म्हणजे जे उपनिषदांमध्ये अंतिम जे ज्ञानकांड आहे त्याला वेदांत असं म्हणतात. बघा, वेदांत म्हणजे आपण जर 4 वेद जर म्हटले तर कर्म, उपासना आणि ज्ञान असे 3 कांड वेदांमध्ये आहेत आणि हे जे ज्ञानकांड आहे याला वेदांत असं म्हणतात. आणि वेदांत म्हणजे दशोपनिषद आहेत. आता 108 उपनिषद आहेत, तशी खूप उपनिषद आहेत, पण अभ्यासाला आपल्याला कुठली असतात? दशोपनिषद असतात, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. या प्रस्थानत्रयी म्हणजे हा वेदांत.
जे वेदांच्या अंतिम आलेलं जे ज्ञानकांड आहे त्याला वेदांत असं म्हणतात. आणि हे वेदांत शास्त्र आपल्याला समजायला खूप कठीण आहे, कारण उपनिषद म्हटलं की परत छातीत काय भरते, आपल्या धडकी भरते की तो उपनिषद काढला तर अजिबात समजत नाही. मग त्या वेदांताचे विचार जे आहेत ते संतांनी आपल्या ग्रंथामध्ये अतिशय सोपे करून सांगितलेले आहेत. आणि त्या ग्रंथामध्ये ठेवण्यासाठी नाही तर ते जीवनात उतरवण्यासाठी आहेत. आणि संतांच्या ग्रंथांच्या मध्ये जे विचार सांगितलेले आहेत त्या विचारांचा आपल्या जीवनाशी थेट संबंध आहे. पण हा कधी कळेल? जर आपण ग्रंथ उघडून बघितला, ग्रंथाचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल की अरे माझ्या जीवनापेक्षा काही वेगळं नाहीच आहे. संत इतके थेट विचार आपल्याला, आणि त्याला म्हणतात अप्लाइड परमार्थ, ॲप्लिकेशनचा परमार्थ, की तो आचरणात आणण्याचा जो परमार्थ आहे. बरं, असं लगेच काही संतांचे ग्रंथ आपल्याला लक्षात येत नाहीत. आता जेव्हा आपण संतांचे ग्रंथ वाचायला लागतो बघा, लगेच समजतात का प्राकृतामध्ये खरं तर ज्ञानेश्वरी आहे, मराठीमध्ये आहे की नाही, पण समजतं का आपल्याला मराठी? नाही समजत. दासबोध तर अतिशय सरळ साधा सोपा आहे, पण मूर्ख लक्षणं समजतात, उत्तम लक्षणं समजतात. कारण ती आपल्या जीवनात आपण उतरवलेली असतात आणि असं वाटतं की समर्थांना कशी काही सगळी लक्षणं माहिती आहेत आपली जी आहेत ती. पण जे समर्थांनी ब्रह्म, माया, विवेक, वैराग्य हे जे समास आहेत, म्हणजे पारमार्थिक विचार जे सांगितलेले आहेत ग्रंथांमधून, त्याला काय लागतं? सातत्याने ग्रंथ वाचावा लागतो, अभ्यासावा लागतो. तेच ते तत्कथनम, तत्वचनम, तत्श्रवणम असं आपल्याला संतांनी सांगितले, त्यांची आज्ञा आहे आपल्याला तशी. आणि असं करता करता काय होतं, आपल्याला एक इन्साईट, फील आणि ग्रिप, मग अशी शब्द वापरला, एक इन्साईट यायला लागते, ती फील यायला लागतो की आता आपल्याला समजायला लागलंय, आणि मग त्या विचारांवर ग्रिप. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपण व्यावहारिक सत्तेमध्ये किती कष्ट घेतलेले आहेत आपले स्थळ निर्माण करण्यासाठी, किती कष्ट घेतलेले आहेत, खूप खटपटी लटपटी प्रयत्न केलेले आहेत, तेव्हा आपला प्रपंच इथपर्यंत असा छान आलेला आहे. मग आता परमार्थामध्ये सुद्धा कष्ट घेतल्याशिवाय काही प्राप्त होतं का? शक्यच नाही आहे. हे संतांनी जे ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत ते केवळ आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत, त्यांचं काम झालेलं होतं. माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे. समर्थ सुद्धा काय सांगून गेलेले आहेत, तर देह ठेवण्याची तिथे सांगून समर्थांनी देह ठेवलाय. म्हणजे त्यांनी हा नश्वर देह जो आहे आणि ब्रह्मसत्य जगन मिथ्या याचा परिपूर्ण अनुभूती आलेली असल्यामुळे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ ही स्थिती आहे त्यांची. मग आता तुम्हाला तशी स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांच्या उपदेशाच्या मार्गावरती वाटचाल करावी लागते. आणि ती वाटचाल करायला लागल्यानंतर हळूहळू कळायला लागतं की अरे किती छान आहे हे वाङ्मय, आणि मग गोडी निर्माण होते. एकदा त्या संत वाङ्मयाची गोडी निर्माण झाली ना की मग ग्रंथ सोडावासाच वाटत नाही. नाही तर गोडी नसते तेव्हा मग कंटाळा पण येऊन जातो ना, तर त्याची गोडी नसेल. पण आता कधी कधी कसं होतं की बघा, मुलगा जेव्हा शाळेत जातो पहिलीमध्ये, तेव्हा त्याला गोडी असते का अभ्यासाची? आई किती दामून दुमटून बसवते त्याला, नाही अभ्यास कर. मग हळूहळू त्याला ती गोडी लागते. पण आता कसं आहे ना की व्यावहारिक सत्तेमध्ये पहिलीतून दुसरीत गेला, फर्स्टमधून सेकंड, सेकंडमधून थर्ड, मग तो अगदी 10th, मग कॉलेज, मग PhD होतो. पण इथे असं काही नाही ना दिसत. मग तो अधिकार जो आहे ना तो आपल्याला कळत राहतो. आणि म्हणून सातत्याने संत वाङ्मयाचा म्हणजे एखादा ग्रंथ अभ्यासाला घ्यावा आणि सातत्याने तो रोज काय करावा, तर तो रोज अभ्यासत राहावा. म्हणून आपला जो विषय चालला होता, म्हणून जसं मी आत्ता म्हटलं की जसं आपण सगळे मॅथमॅटिक्स किंवा सायन्स शिकलेले आहोत, आपल्याला माहिती आहे की मॅथमॅटिक्स म्हणजे अप्लाइड मॅथ्स होतं, नंतर अप्लाइड सायन्स होतं, तसा हा अप्लाइड परमार्थ आहे. तो थेट कशामध्ये उतरवायचा आहे, तर आपल्या जीवनामध्ये जो आहे तो उतरवण्याचा आहे. त्याला शुद्ध परमार्थ असं म्हणतात. वेदांत शास्त्राने त्याला शुद्ध परमार्थ असं म्हटलंय. शुद्ध म्हणजे दुसरा शब्द काय आला? अशुद्ध. भेसळीचा परमार्थ नाही, हा अतिशय शुद्ध परमार्थ आहे. भेसळीचा परमार्थ कशाला म्हणतात? सकाम उपासना, यांत्रिकता. बघा, एका उंचीवर आहे हा खूप परमार्थ. सुरुवातीला सकामतेपासून जो सुरू होतो तो परमार्थ भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की माझे 4 कोण आहेत ते भक्त आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पण भगवंताला कुठला प्रिय भक्त आहे? ज्ञानी. मग याही वरी पार्था माझी भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. जो ज्ञानी भक्त भगवंताला पसंत आहे. पण आता भगवंतानी हेही मान्य केलंय की प्रपंचार्थ असतो, प्रपंचामध्ये दुःखित असतो, पीडित असतो, तो कुणाकडे जाणार बिचारा? तो माझ्याचकडे येईल, त्याचं एखादं दुःख मी निवारण करेल. पण किती दुःख निवारण करणार? सारख्या दुःखांची काय लागलेली आहे, तर हे मागायचं ते मागायचं, ती लाईनच लागलेली आहे. आणि असा जो परमार्थ आहे त्याला भेसळीचा परमार्थ असं म्हटलंय, त्याला अशुद्ध परमार्थ असं म्हटलंय. जो शुद्ध परमार्थ आपण ज्याला म्हणतो, तो शुद्ध परमार्थ जो आहे तो शुद्ध परमार्थ समजावून घेणं
या आनंदाचं तत्वज्ञान जो आपला विषय आहे, वेदांत शास्त्र. तत्वज्ञान म्हटलं की त्याला काय तो वेदांत येतं, शास्त्र येतं, पण अतिशय सोप्या आपण ह्याच्यामध्ये भाषेमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी समर्थांची एक ओवी घेतलेली आधाराला, आणि दुसरी ओवी जी आहे ती ज्ञानदेवांची ओवी आहे. सगळे संत जे आहेत ते किती सारखे बोलत असतात हे आपल्या लक्षात येईल. समर्थांची ओवी आपल्या समोर. सांडूनी राम आनंद घन, जो करी विषय चिंतन, तया कैसे समाधान लोलंगतासी. बघा, सांडूनी राम आनंद घन. तर आनंद घन राम जो आहे, सुरुवातीला मी शब्द सांगितले, सच्चित आनंद, सद्घन चितघन आनंद घन, असे ब्रह्मतत्व आहे. आता जेव्हा समर्थ आनंद घन राम असं म्हणतात, तेव्हा सच्चित त्याच्यामध्ये काय आहे तर ते इन्क्लूड अंतर्भूत आहेच. सांडूनी राम आनंद घन म्हणजे आनंद घन रामाकडे दुर्लक्ष करून जो विषयांचं चिंतन करेल, तया कैसे समाधान लोलंगतासी. त्याला लोलंगत असं म्हटलेलं आहे की त्याला समाधान प्राप्त होणं कदापि शक्य नाही. कारण मला विषय सुख देतात असं वाटतं, पण ते सुख जे मला मिळतं ते अतिशय तात्कालिक सुख असतं, तात्पुरतं सुख असतं. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न, ती प्रक्रिया आपण बघणार आहोत. दुसरी ओवी जी ज्ञानदेवांची आहे ती ओवी आहे की तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासे कामू विषयावरी. बघा, आता समर्थांची ओवी काय, सांडूनी राम आनंद घन. समर्थ रामाचा पत्ता सांगत नाहीयेत. बरोबर. माऊली काय सांगतायत, तर रामाचा पत्ता सांगतात की तो राम राहतो कुठे, तैसा हृदयामध्ये मी रामू. तो राम कुठे राहतोय, माझ्या हृदयात राहतोय. असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासे कामू विषयावरी. बघा, जेव्हा माऊली इथे तैसा म्हणतायत ना, तेव्हा त्याच्या अर्थी जैसा आधी असलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ज्या प्रकारे त्या प्रकारे, जसं तसं. आता संतांच्या आपल्या लक्षात आल्या या ओव्या वाचता वाचता तर लक्षात येईल की संतांनी दृष्टांत दिलेले असतात आणि दृष्टांत देऊन पुढे ती ओवी सिद्धांतपर आलेली असते. आता ह्या ओवीच्या आधी 2 ओव्या आलेल्या आहेत आणि त्या ओव्यांमध्ये माऊलींनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. एक गोचिडाचा आणि दुसरा जो दृष्टांत आहे तो बेडकाचा. बेडूक कुठे राहतो, चिखलामध्ये राहतो. आता चिखलात काय उगवतं, कमळ उगवतं. कमळामध्ये काय असतात, परागकण असतात. आणि परागकण कोण खाऊन जातो, ते लुसलुशीत परागकण जे असतात ते कोण खाऊन जातो, भुंगा. आपल्याला माहिती आहे. आता तो बेडूक किती जवळ आहे त्या कमळाच्या, त्यांनी जर ठरवलं की मी ते परागकण खाईल तर तो खाऊ शकतो, पण तो कशामध्ये समाधान मानतो, आनंद मानतो, त्या चिखलामध्येच त्याला आनंद वाटतो. दुसरा दृष्टांत आहे गोचिडाचा. गाईचा आचळाला गोचिड असतो चिकटलेला, त्याची सोंड त्यांनी रक्त पितो, तो गोचिड जो असतो तो त्यांनी सोंड थोडीशी जर आत घातली तर त्याला अमृतमय दुधाचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो रक्त पिण्यातच काय मानतो तर समाधान. म्हणजे ज्याप्रमाणे बेडूक चिखलामध्ये समाधान मानतो, ज्याप्रमाणे गोचिड फक्त गाईच्या आचळ्यातलं रक्त पितो, तैसा हा अभ्यास आहे. असा म्हणजे जैसा तैसा, तैसा हृदयामध्ये मी रामू, त्याप्रमाणे. म्हणजे तिला अमृतमय दुधाचा लाभ होणार आहे, पण ती काय, गोचिड काय पितोय, रक्त. त्याला परागकण मिळणार आहेत, पण तो काय घेतोय, चिखल. त्याप्रमाणे तैसा हृदयामध्ये मी रामू म्हणजे मी सुखरूप राम असताना सर्व सुखाचा आरामू. म्हणजे जे सुख मला वाटतं त्या सुखाचं सुख म्हणजे जे आत्मसुख आहे त्याच्यावरती मला जी अनुभूती येते, सुखाची जी अनुभूती येते मला, ती त्याच्या मागे अधिष्ठान काय आहे, त्या आत्मस्वरूपाचं आहे. म्हणून सुखाचे ते सुख श्रीहरिमुख असा अभंग आहे. बघा, सुखाचं सुख, सुखाचं सुख म्हणजे सुख ज्याच्या सत्तेवरती मला अनुभवाला येतं, तो आत्मस्वरूप, जे ब्रह्मस्वरूप जे आहे, जे आनंद स्वरूप आहे, असं जे आहे, असं जे सुख आहे की असता सर्व सुखाचा आरामू. म्हणजे मी असा तुझ्या हृदयामध्ये असताना का भ्रांतासे कामू विषयावरी, तू का भ्रांत झालायस आणि का विषयांमध्ये सुख शोधतोयस. संतांना स्पष्ट माहिती असतं की यांना याच्यातनं बाहेर काढायचं आहे आणि आनंद रूप जे आहे, त्यांचं स्वतःचं स्वस्वरूप जे आहे ते प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणून संपूर्ण साधन मार्ग म्हणजे या मायेच्या या सगळ्या प्रांतातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी हा ग्रंथांचा अभ्यास जो असतो असा व्यवस्थित जर आपण करत गेलो तर लक्षात येतं की मला कशी साधना करायची आहे, कसा अभ्यास करायचा आहे. मग आता आपण बघावं की आपण कोण आहोत. या नरदेहामध्ये येऊन सुद्धा अजून विषयांमध्ये तर लोळत असतो, तर आपल्याला सुद्धा माऊली काय म्हणतात इथे, गोचिड आणि काय म्हणतात तर बेडूक असं आपल्याला इथे म्हणतायत.
आणि माझ्या हृदयामध्ये सर्व सुखाचा आराम असताना सुद्धा दाही दिशांना म्हणजे विषयांकडे मी भीक मागत सातत्याने फिरत असते. आणि ही सगळी भटकंती आणि तळमळ केव्हा थांबते? जेव्हा मला त्या निरपेक्ष आनंदाची प्राप्ती होते तेव्हा. बघा, आपल्याला माहिती आहे की तो कस्तुरी मृग जो असतो तो त्याच्या नाभीमध्ये काय असते तर कस्तुरी असते, पण तरी त्याला लक्षात येत नाही की हा सुगंध येतोय कुठून. म्हणून तो दाही दिशांना काय असतो तर तो धावत असतो. आणि जेव्हा तो धावून दमून भागून एका ठिकाणी जेव्हा बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्याच नाभीमध्ये कस्तुरी आहे. मग आता आपण किती विषयांची धावपळ विषय म्हणजे ह्या जगतामध्ये सगळे विषय आहेत. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता तो व्याप खूप मोठा विषयांचा, ती व्याप्ती जी आहे ती. आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे तो विचार करण्याचा. पण सगळ्यांनी छान असं, सगळे आपण अभ्यासू आहात, चांगले श्रोते आहात, त्यामुळे छान आपण घरी जाऊन गृहपाठ करा की किती विषय आपल्या भोवती आहेत ते विषय आहेत. आणि या विषयांमध्ये आपण किती सुख जे आहे ते सुख मानतोय. म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. आता ओवी सोडवायची आपल्याला आणि ह्या प्रक्रिया बघायच्या, कारण आनंदाचं तत्वज्ञान, त्याच्यामध्ये जे काय आहे तत्वज्ञानाचा आपल्याला विचार करायचा आहे. आता हृदय म्हणजे काय हे समजून घेऊया. आता हृदय म्हणजे काय हो, ते हार्टबीट्स कमी जास्त होतात ते हृदय अभिप्रेत आहे का? इथे ते हृदय नाही आहे. इथे हृदय म्हणजे अंतःकरण असं म्हटलेलं आहे. अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय, करण म्हणजे इंद्रिय. आता आतला इंद्रिय कुठला आहे? अंतःकरण जे आहे त्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे काय आहे तर. आता अंतःकरण आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं जेव्हा मी म्हणते तेव्हा कार्यानुसारी त्याचं नाव बदलतं. एकच अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं, अवघड काही नाही, अगदी सोपं आहे. एकच अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला काय म्हणतात? मन म्हणतात. एकच अंतःकरण जेव्हा निश्चय करतं तेव्हा त्याला काय म्हणतात? बुद्धी म्हणतात. तेच अंतःकरण जेव्हा पकडून ठेवतं म्हणजे अवधारण करतं तेव्हा त्याला काय म्हणतात? चित्त म्हणतात. आणि अहम अहम जेव्हा ते करतं, मी मी, तेव्हा त्याला काय म्हणतात? अहंकार म्हणतात. बघा, एकच स्त्री असते, तिला कोणी काकू म्हणतं, कोणी मावशी म्हणतं, कोणी आत्या म्हणतं, कोणी आई म्हणतं. त्याप्रमाणे त्या कार्यानुसारी त्याची काय आहेत तरी नावं बदललेली आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, अंतःकरणाचे 4 पदर जे आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता समजा डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये हा देह ओपन केला तर कुठे दिसेल का मन? कुठेच दिसणार नाही. कुठे चित्त आहे आणि कुठे बुद्धी आहे? काहीच. आपण सर्वसामान्य म्हणतो इथे बुद्धी असते, इथे हृदय असतं, जे ओपन हार्ट सर्जरी वगैरे होते त्याची. पण ही जी सिस्टीम आहे ही शास्त्रकारांनी म्हणजे वेदांत शास्त्रांनी ही सिस्टीम बसवून दिलेली आहे. आता ही बसवून का दिलेली आहे तर आपल्याला काहीतरी समजायला पाहिजे की नाही अभ्यास करायचा म्हटल्यानंतर. म्हणून डॉक्टर काका आमचं असं म्हणतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ही माहिती करून घ्यायची, कारण ह्या सिस्टीमप्रमाणे सगळे संतांचे अभंग आहेत. कारण आपल्याला मनाचा अनुभव आहे. माझं मन नाराज झालं, माझं मन आनंदी झालं, माझी बुद्धी फार तल्लख आहे, माझी बुद्धीला काहीच समजत नाही. आपण असं म्हणतो की नाही, वापरतो हे सगळे शब्द, की ही सिस्टीम आहे ही बसवून दिलेली. आणि ही सिस्टीम सगळी माहिती करून घ्यायची आणि माहिती करून घेतल्यानंतर ती वापरायची साधनेमध्ये. आपल्या परमार्थामध्ये जी साधना आपण करतो त्या साधनेमध्ये ती वापरायची. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे आणि रिझल्ट मिळाला की फॉरगेट द सिस्टीम. ती सिस्टीम जेव्हा डोक्यावर चढते तेव्हा पांडित्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. माझी बुद्धी किती प्रगल्भ आहे. आमची भगवद्गीता किती पाठ आहे? 700 श्लोक पाठ आहेत. आचार्यांसमोर म्हणून 21,000चं बक्षीस मिळून आलं की अडकला तिथेच तो. ज्याच्यासाठी हे आपलं चाललेलं आहे आनंदाचं तत्वज्ञान किंवा निरपेक्ष आनंदाची प्राप्ती, तो मग खूप दूर राहून जातो. आणि इथे साधक जो असतो तो खूप कसा लागतो तर चालाख लागतो, समजदार लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी साधकाजवळ आहेत त्या लागतात. आता एकच अंतःकरण जो आहे मी आत्ता सांगितलं त्याचं कार्य बदललं की कार्यानुसारी त्याला ती काय मिळालेली आहेत तर नावं मिळालेली आहेत. बघा, आता मनाचं काम काय आहे? संकल्प विकल्प करणं. आता संकल्प झाला मला आईस्क्रीम खायचं. आता फ्रीजमध्ये किती आईस्क्रीम्स आहेत? 4 आईस्क्रीम आहेत. 4 आईस्क्रीम आहेत. मँगो आहे, पिस्ता आहे, केशर पिस्ता आहे, चॉकलेट आहे. आता संकल्प झाला आईस्क्रीम खायचं. पण आता 4 आईस्क्रीम आहेत म्हटल्यानंतर विकल्प आले त्याला, बरोबर? विकल्प आले. आता एकच जर आईस्क्रीम असतं फ्रीजमध्ये तर विकल्पाचं काही कामच नव्हतं. 4 असल्यामुळे त्याला चॉईस आला, विकल्प आले. मग आता बुद्धीनी
निश्चय केला की मला मँगो आईस्क्रीम खायचं. बरोबर. आता कामं करतेय, मँगो आईस्क्रीम खायचं ठरवलं, पण काम करता करता चित्ताने काय पकडून ठेवलंय, आता जेवण झालं की मँगो आईस्क्रीम खायचं. मनाने संकल्प विकल्प हे मनाचं काम, निश्चय करणं हे बुद्धीचं काम, चित्ताचं काम काय आहे तर अवधारण करणं म्हणजे पकडून ठेवणं. आणि जेव्हा मन, बुद्धी आणि चित्त हे तीनही काय आहे तर अहमच्या मैदानावरती काम करत असतात. कारण सगळ्यांमध्ये कोण आहे, मी आहे. त्यामुळे मन, बुद्धी, चित्त आपलं जेव्हा शांत होतं तेव्हा तो अहम जो आहे ना, तो अहम आपोआपच शांत होऊन जातो. आता हा विचार जो आहे ना, मी पुढे प्रक्रिया सांगणार आहे, म्हणून मी हा विचार हळूहळू तिकडे नेतीये. बघा, आता आपण जो विचार केला, आता 5 मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करत करत त्या आनंदाची प्राप्ती मला भक्ती साधना आणि ज्ञान साधना आणि योग साधना यातून कशी होईल इथपर्यंत आपण जाणार आहोत. बघा, आता आपल्या सगळ्यांचा, आपल्याला काय वाटतं, सगळ्यांना विषयांमध्ये आपल्याला आनंद आहे. आपल्याला काय मिळतं, सुख मिळतं. शास्त्र सांगतं विषयामध्ये सुख नाही. आता 2 विरोधी भूमिका झाल्या. पण आता विषयांमध्ये सुख आहे, पण ते कसं आहे, तात्कालिक आहे. बटाटे वडा खाल्ला, आनंद मिळतो, पण परत उद्या तो खावासा वाटतो. म्हणजे विषयांमध्ये तात्कालिक तात्पुरतं सुख देण्याचं काय आहे तर सामर्थ्य आहे. आता विषयात सुख आहे, पण ते तात्कालिक सुख आहे. आता 3रा मुद्दा, शास्त्र सांगतं. बघा, पहिलं सांगितलं विषयात सुख आहे आपल्याला वाटतं. 2रा मुद्दा, शास्त्र सांगतं विषयात सुख नाही. 3रा जो मुद्दा आहे, शास्त्र सांगतं विषय उपभोगाचा जो काळ असतो त्या काळी माझ्या अंतःकरणात जी प्रक्रिया घडून येते, त्या प्रक्रिया घडून येण्याचा परिणाम म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होतात. आणि त्याचा परिणाम म्हणून, ते शांत झाल्याचा परिणाम म्हणून माझं आत्मसुख प्रगट होतं आणि मला वाटतं मला चहाने सुख. आता हा जो विचार आहे याला तर्काचं काही पाठबळ आहे का? आणि दुसरं की साधना पद्धती काही आहे का की मला तिथपर्यंत जाता येईल? बघा, लक्षात ठेवायचं जबाबदारी तुमच्यावर आहे. मी आता एवढे मुद्दे इथे सांगितले. आता या तत्वज्ञान जे मी आत्ता सांगितलं की विषयांच्या निमित्ताने आत्मसुख प्रगट होतं. आता मग आपलं दैनंदिन जीवन, कारण मी मगाशी म्हटलं की अप्लाइड परमार्थ असतो, ते मला कळलं पाहिजे ना हे कसं होतं ते. हे तर ग्रंथामध्ये जर परमार्थ राहिला किंवा विचार राहिला तर त्याचा मला उपयोग काहीच नाही. आता आपण दैनंदिन जीवनाशी जर आपण टाळा घालून बघूयात की रोजच्या जीवनात या प्रक्रियेचा मला अनुभव येतो का. आता आपण सगळेजण रोज गाढ झोपतो रात्री. परमार्थामध्ये गाढ झोपेचं एक तत्वज्ञान छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं सुषुप्ती असं म्हटलंय. उपनिषदांमध्ये खूप या सुषुप्तीवरती विचार केला गेलेला आहे. परमार्थशास्त्र असं म्हणतं की जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा माता राहत नाही, पिता राहत नाही, ही मनीमाऊ सुद्धा घोरते. आता फिरत होती तर दोघी जणी सोफ्यावर छान घोरत होत्या काल आमच्या समोर. म्हणजे वाघ राहत नाही, सिंह राहत नाही. का असं होतं तर मन, बुद्धी, चित्त यांचे तिथे व्यापार सुरू नसतात. मन संकल्प विकल्प करत नाही, काही संकल्प नसतो. बुद्धी त्यामुळे निर्णय घ्यायला काहीच काम नसतं. आणि चित्त काय पकडून ठेवणार. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून जो अहम आहे तो काय होतो तर आपोआपच शांत होऊन जातो. म्हणजे आपण रोज कुठे जाऊन येतो गाढ झोपेत, आपल्या स्वरूपाची गाठ आपल्याला पडते. आणि आपण जेव्हा गाढ झोपेतून उठतो, जागृतीमध्ये येतो, तेव्हा आपल्याला एक अनुभूती असते की मला खूप छान गाढ झोप लागली होती. गाढ झोप नसेल तर चालेल का? तर मी इथे आले तर 4 वाजेपर्यंत मला झोप लागली नाही, तर असं अस्वस्थ व्हायचं. म्हणजे गाढ झोप लागली असं वाटतं की झोपेची गोळी घ्यावी, पण गाढ झोप पाहिजे. कारण ते मन, बुद्धी, चित्त जे जागृतीमध्ये सतत धावपळ करत असतं. मनात सतत संकल्प सुरू असतात, विकल्प सुरू असतात, बुद्धीला निर्णय घ्यावे लागतात, चित्ताला अनेक गोष्टी पकडून ठेवाव्या लागतात. आणि त्यामुळे आपण थकून भागून जातो. तीही जरी भारीची साडी आणली तरी एक वेळ अशी येते की आता ही बाजूला सार, किती डायमंडचा नेकलेस, मैत्रीण म्हणाले की तुला मी घेऊन देते, आत्ता तू चल. आपण म्हणतो आत्ता नको, मला आधी गाढ झोपू देत. का बरं झोपू देत? कारण ते सुख तिथे आहे, ते आत्मसुख तिथे आहे. आणि भगवंतानी या आत्मसुखाची म्हणजे प्रत्येकाला स्वस्वरूपाची अनुभूती यावी याची फ्री ऑफ कॉस्ट व्यवस्था करून ठेवलेली आहे. तो कुठलाही चार्ज करत
नाही. बघा, अगदी आमच्या इथे भारतामध्ये आम्ही जर बघितलं तर दगड फोडणारे दिवसभर दगड फोडत असतात आणि मग रात्र झाली की कुठेतरी ते असे काहीतरी एखादा पंचा उपनयन टाकतात आणि गाढ झोपून जातात. आणि उपनिषद म्हणतं या एका आनंदाच्या अंशावर संपूर्ण जगत सुरू आहे. पण आता असं असतं की गाढ झोपेतून उठल्यानंतर भगवंत असं म्हणतात की साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. हे बघ अर्जुना, जर गाढ झोपेतून जीव उठल्यानंतर त्याला जर परत जुने संस्कार स्मरण झाले नसते, परत मी करता आहे, मी देह आहे, मी भोगता आहे, हे सगळं परत काय होतं तर जागरूक होतं, म्हणजे परत ते व्यापार सुरू होतात. असे जर झाले नसते तर मी त्याला ब्रह्मभावात आहे असं म्हटलं असतं. कारण ती स्थिती मोडते, ती तात्कालिक असते त्या गाढ झोपेतली. त्याला घन अज्ञान असं कोणी म्हटलेलं आहे तर शास्त्रकारांनी त्याला घन अज्ञान असं म्हटलेलं आहे. पण ही व्यवस्था मात्र गाढ झोपेमध्ये आहे, कारण तिथे मनाचे संकल्प विकल्प नसतात, बुद्धीचं काम काही सुरू नसतं, चित्ताचं काम काही सुरू नसतं, अहम शांत झालेला असतो आणि त्यामुळे आपण काय होतं तर गाढ झोपलेलो असतो. आता हे सुषुप्तीचं एक तत्वज्ञान मी आपल्यासमोर मांडलं. आता हे जे आत्मशास्त्रात जे सांगितलेलं हे सुषुप्त म्हणजे गाढ झोपेतलं जे आहे, जी स्थिती जी आहे ती जागृतीमध्ये आपल्याला येऊ शकेल का, त्याचा एक विचार करूयात आपण. आणि आता बघा, सगळ्यांचा एक विषय जो आहे तो चहा, एक कॉमन विषय घेऊ म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता मी इथे भारतातून अमेरिकेत आले, आम्ही एअरपोर्टवर हे आम्हाला सगळे लोक घ्यायला आले होते आणि मला वाटतं 7-8 वाजले होते येईपर्यंत. मग आल्या आल्या खूप गरम गरम भात खावा अशी इच्छा झाली आणि आम्ही जेवायला बसलो आणि चहा न घेताच झोपलो. चहा घेतला होता कुठे, पुण्यातून निघालो तेव्हा, पण इथं आल्यावर खूप भूक लागली त्यामुळे जेवलो आणि गाढ झोपलो. पहाटे 5ला जाग आली, मनामध्ये संकल्प आला की मला चहा हवा. आता चहा हवा म्हटलं की विकल्प आला. आपण कालच या घरामध्ये आलेलो आहोत, कोणी चहा करून देणारं उठलंय की नाही, उठलं असेल तर इथे दूधबीत मिळतंय की नाही काय माहिती नाही, म्हणजे असे विकल्प यायला लागले. आणि तेवढ्यात स्विचचा आवाज आला, लाईट लागला. तेव्हा काय झालं, आता मला चहा मिळणार. बुद्धीने काय केला तर निश्चय केला. आता चित्ताचं काम सुरू झालं अवधारण करण्याचं. आता खाली गॅसचं बटन, नंतर किटलीचा आवाज आला, पाणी उकळतंय, भांडं ठेवल्याचा आवाज आला गॅसवरती, पाणी टाकल्याचा आवाज आला. बघा, सगळे आवाज जे आहे ना चित्त वेध घेत असतं आपलं. अगदी सूक्ष्म बारकावे ही प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर दृष्टांत सांगतेय. आपलं चित्त जे आहे ते कसं वेध घेत असतं बरोबर. नंतर साखरेच्या डब्याची झाकणं सुद्धा उघडल्याचे आवाज वेगवेगळे आपण टिपतो जर आपण सूक्ष्म जर विचार केला तर. आणि साखर चहा टाकल्याचा आवाज आला, दूध त्याच्यामध्ये घातलं गेलं चहामध्ये, लगेच वास आला की चहा उकळला आणि मस्त कप माझ्यासमोर आला चहाचा, कारण मी नुकतीच आले होते काल. आणि चहाचा कप गरम गरम पहाटे 5 वाजता माझ्यासमोर आल्यानंतर ज्या क्षणी मी तो चहाचा घोट घेतला त्या क्षणी मला असं वाटलं, हा चहाशिवाय सुखच नाहीये. चहात जे सुख आहे ते कशामध्येच नाहीये. आता शास्त्र असं सांगतं की चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झाल्यामुळे तुझं आत्मसुख प्रगट झालं, पण तुला असं वाटलं की चहाने सुख दिलं. एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर सांगितलं. आता ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया पूर्ण व्हावीच लागते. आता बघा, दुसरा असा विषय की पहिल्या घोटाला जे सुख होतं ते दुसऱ्या घोटाला राहतं का, तिसऱ्या घोटाला राहतं का? 2 कप पिला, 3 कप पिला, 4 कप पिला, 5 कप पिला, 6व्या कपाला चहामधला च म्हटलं तरी असं काय येईल तर मळमळायला लागेल. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत, ज्या क्षणी एखादी आवडती व्यक्ती भेटते. बघा, आता तुम्ही जर इथे कॉन्सर्ट्स होतात मोठ्या मोठ्या, आमच्या इथे झालं होतं ते रविशंकरजी संतूर वाजवतात ते. आता एक क्षण असा आला होता की संतूर वादनामध्ये ते पण देहभान हरपले होते आणि श्रोते जे आहेत ते सुद्धा देहभान हरपून गेले होते. का बरं? त्या क्षणी फक्त तो आनंद आपण घेत असतो. आणि ज्या क्षणी मनामध्ये संकल्प उठतो की ह्याचं रेकॉर्डिंग करायला पाहिजे बरं का, की तो आनंद तिथून कमी होतो. आनंद लगेच कमी झालाच तिथे. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा शांत झालाच पाहिजे. दुसरं, जर कळकट्ट बशीमध्ये जर चहा दिला तर
तो चहा मला सुख देऊ शकत नाही, तो चहा मला आनंद देऊ शकत नाही. ती व्यवस्थाच तिथे कोलमडून पडलेली असते. प्रतिकूल व्यक्ती किंवा नावडती व्यक्ती जर समोर चहा घेऊन आली तर कुठून तिचा चेहरा बघितला सकाळी सकाळी. तिथे मन बुद्धी चित्त अहंकार एकरूप होण्याची काय आहे तर तिथे ती व्यवस्थाच नाहीये. आता ह्याच्यातून आपल्याला शास्त्र काय सांगतंय बघा. तर्काचं पाठबळ दिलं मी आत्ता. हे शास्त्र तर्काने आपल्याला गोष्टी आपल्याला काय येतात तर लक्षात येतात. एकच विषय सातत्याने आपल्याला सुख देऊ शकत नाही, म्हणजे विषयांमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. तर विषयांच्या निमित्ताने माझं आत्मसुख प्रगट होतं आणि ते त्याचं सुख असतं. पण मला असं वाटतं की मला विषयांनी सुख दिलं आणि आपल्याला आतमध्ये बघायची कधीच सवय नसते. अशा शास्त्रीय प्रक्रिया ज्या आहेत त्या अनुभवाव्या लागतात आणि अशी अनुभवण्याची आणि आतमध्ये डोकवण्याची सवय झाली की प्रत्येक क्षणी मला ती आठवण येईल की अरे हे सुख कुणाचं आहे तर. म्हणून समर्थ म्हणतात अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. असं सरळ सरळ संतांनी सांगितलंय. विषयजनित सुख हे सौख्य होणार. बघा सुख आहे सौख्य, सुख आणि सौख्य वेगळं आहे. विषयजनित सुख आहे, जे विषय आहेत ते सुख आहे, ते सौख्य प्राप्त होणार नाही. म्हणजे ते आत्मसुख आहे, जो आनंदाचा कंद आहे, जो माझ्या आतमध्येच आहे, तो मला कधीही प्राप्त होणार नाही. आणि असं हे सगळं माहिती नसल्यामुळे आपण सातत्याने आपण सुखांच्या मागे काय हा विषय झाला की तो विषय, तो विषय झाला की तो विषय, आज इथे नाही मग तिथे जाऊ. बघा हे आपण म्हणतो, पण जसे प्रपंचातले विषय असतात परमार्थातले पण विषय असतात. खूप भटकंती सुरू असते. कुठे या मठात जाऊ, त्या मंदिरात जाऊ, अजून त्या आश्रमात जाऊ, इकडे जाऊन बघू, तिकडे जाऊन बघू, तिकडे ते काय सांगतायत बघू, हे काय सांगतायत बघू, कुठेतरी काहीतरी मला मिळेल का. बघा मठ मंदिर आश्रम ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आपली परमार्थाकडे प्रवृत्ती नक्की होते. पण हा जो शुद्ध परमार्थ आहे, संतांनी जो आपल्या ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेला आहे, हा शुद्ध परमार्थ जो आहे त्याचा अभ्यासच करावा लागतो, तो समजावूनच घ्यावा लागतो. आणि फार अवघड नाहीये. आपण सगळे कसे आहोत तर भगवंताने बुद्धी हा घटक दिलाय, तो बुद्धी घटक जर वापरला आपण तर हे सुद्धा समजायला फक्त कशी परिभाषा थोडी वेगळी असते. हळूहळू अभ्यास करणारे असतात, त्या हळूहळू लक्षात यायला त्या गोष्टी काही खूप अवघड नसतात. विषयांमध्ये सुख नाही असं आपल्याला काय सांगितलंय, संतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आपण गाढ झोपेतलं सुख बघितलं, दुसरं जे आहे ते कशामधलं सुख बघितलं, जागृतीमधलं सुख बघितलं. आणि म्हणून माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासे कामू विषयांवरी. तू किती विषयांमध्ये भ्रांत झालेला असला तरी तुला तुझ्या हृदयातला राम मात्र सापडणार नाही. म्हणजे प्रक्रिया मी आपल्यासमोर मांडली. आता जो मुद्दा आहे अजून 5वा, की ह्याचा आपल्याला साधना पद्धतीमध्ये काही उपयोग करता येईल का. कारण मुख्य साधना असते, समजून घ्यायचं पण ते कशासाठी तर साधकांनी त्याच्यावरती साधना करायची असते. बघा जेवढ्या जेवढ्या साधना पद्धती आहेत त्या तत्वज्ञानावरती आधारलेल्या आहेत. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात अर्जुनाला, मय्येव मन आदस्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. तुझं मन आणि बुद्धी तू कुठे ठेव तर माझ्या चरणांशी ठेव. जेव्हा मन बुद्धी म्हणतात तेव्हा चित्त पण येतं आणि तो अहम पण तिथे येऊनच गेला. मग मन बुद्धी चित्त आणि अहम हे जेव्हा चारही लीन होतात तेव्हा शुद्ध तत्व प्रगट होतं. आणि शुद्ध तत्व तर कोण आहे, मीच आहे. ते प्रगट म्हणजे बाहेरून कुठून येणारच नाहीये, फक्त भगवंताचं निमित्त आहे ते समोर जे आहे ते. आता समोर सगुणाची मूर्ती आहे तर तो आणि मी एकच आहे. देव शोधाया गेलो देवची होऊन ठेलो. पण आता त्याच्यामध्ये अडसर जे आहेत हे सगळे या अंतःकरण नावाच्या घटकाचे. बघा असं आहे ना की मनाला काहीतरी विषय लागतो. जसं ते लहान मुलासमोर आपण खेळणी टाकावी की नाही, एका खेळण्याला ते कंटाळतं, मग म्हणतो दुसरं खेळणं टाकलं, थोडा वेळ खेळतं, परत ते कंटाळतं. तसं या मनाला सातत्याने विषय लागतो. मन असं शांत बसू शकत नाही. मग आता त्याला विषय कुठला पुरवावा, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, आहो तुम्ही ऐका काना विठोबाचे गुणगानं, मनात येथे धाव घेई विठ्ठलाचे चरणी राही. असं भक्ती साधना जी सांगितलेली आपल्याला की ती भक्ती साधनेने सगळा अंतःकरण नावाचा घटक म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे भगवंताशी जोडून ठेवावं, यासाठी आहे ती नामस्मरण भक्ती. मग भगवंताचं नाम घ्यावं, अंतःकरण विचारांनी शुद्ध करत राहावं. दोन्ही साधनं आहेत बरं का. जे नामसाधनेबरोबर विचार सुद्धा आहे, जे आपण आत्ता विचार करतो वेदांत शास्त्राचे. आणि सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथांमधून हे विचार सांगून ठेवलेले आहेत की तो अंतःकरण
कसं शुद्ध करायचं, कारण अंतःकरणात रूपी भांडं जे आहे ते शुद्ध असल्याशिवाय, बघा आपल्याला सुद्धा घर स्वच्छ असल्याशिवाय राहावंसं वाटतं का घरामध्ये? नाही राहावंसं वाटत. मग असं हे अंतःकरण जे आपलं अशुद्ध झालं या सगळ्या विचारांनी, ते शुद्ध केल्याशिवाय तिथे भगवंत परमात्मा वास्तव्यास येऊ शकत नाही. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकाराचं तिथे काय व्हावं लागतं तर लय. आणि नामसाधना ही आपल्यासमोर जी सांगितलेली आहे ती नामसाधना आहे की नामस्मरण करता करता हातातली माळ गळून पडावी झोप न लागता. झोप न लागता. कारण असं असतं की दिखावा खूप असतो, हातामध्ये पिशवी असते, त्याच्यामध्ये माळ असते, कारण माळ कोणाला दाखवायची नसते. आणि मग कधी कधी झोप लागते कळतच नाही आपल्याला, मग किती झोप झाला होता आपण खडबडून जागे होतो. जेव्हा हातातली माळ गळून पडते तेव्हा त्या भगवंताशी ते अंतःकरण काय झालेलं असतं तर एकरूप होऊन गेलेलं असतं. अशी भक्ती साधना आपल्यासमोर ठेवलेली आहे. नंतर दुसरी ज्ञानसाधना जी आहे, आपल्याला आचार्यांचा अष्टक सगळ्यांना माहिती आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता इथे आचार्य काय सांगतायत आपल्याला? मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. बघा जे थोडं कसं असतं की भक्ती जरी म्हटलं तरी भक्ती सुद्धा इतकी सोपी नाही आहे. इतकं निखळ प्रेम आपल्या अंतःकरणात थोडं काय असतं तर कठीण असतं. जसं जनाबाईच्या अंतःकरणात होतं किंवा नामदेव महाराजांच्या अंतःकरणात होतं, तुकोबांच्या अंतःकरणामध्ये होतं की घरदार सोडून ते विठ्ठल विठ्ठल करत राहिले. आपण करू का? तसं अपेक्षित पण नाहीये. मग आता भक्ती आपल्या अंतःकरणात एवढी नसतं की भगवंतासमोर बसलो आणि अष्टसात्विक भाव जागरूक झाले. कधीतरी एखाद वेळेस होऊन जातात, पण अगदी फार ते तात्कालिक असतं. मग त्याच्याबरोबर ज्ञान पण लागतं. म्हणजे हा ज्ञानाचे जे विचार आहेत, तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान म्हणजे भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गाने जर साधक व्यवस्थित वाटचाल करीत राहिला परमार्थामध्ये, तर भक्ती मार्गाने अंतःकरणाची मशागत करत राहायची. ते मशागत जेव्हा करतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञानाचं बीज छानपैकी रुजतो. जसं शेतकरी शेतीची मशागत करतो आणि ज्या मशागत करून ती योग्य आली, पाऊस पहिला पडला की मग त्याच्यामध्ये बी पेरतो आणि मग ते छान बी रुजतं. त्याप्रमाणे भक्तिशास्त्र जे आहे म्हणजे नामस्मरण आहे किंवा जी भक्ती आपल्याला सांगितलेली आहे, जी आपली भक्ती आपण करतो आहे, उपासनापर जी असेल, आपण जे पारायण करतो किंवा जे नामस्मरण करतो, त्याने अंतःकरणाची मशागत करत राहायचं म्हणजे अंतःकरण मृदू होतं. आणि असे ज्ञानाचे विचार आहेत, कारण भगवंताचंच वचन आहे. काय आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. जो माझ्यावर श्रद्धा ठेवून जो भक्ती करतो त्याला मी ज्ञानाची प्राप्ती करून देतो. आणि मग असं ज्ञानाचं बीज जेव्हा अंतःकरणात रुजतं तेव्हा त्याचं स्वरूप तोच अनुभवाला आणून देतो. मग तो अनुभवाला आणून देतो म्हणजे काय? समोर उभा राहतो का साक्षात्कार होतो का? साक्षात्कार या शब्दाचा अर्थ असा आहे की साक्षात मी तेच होते. बस साक्षात्कार जेव्हा असं म्हटलं जातं किंवा मला साक्षात्कार झाला, काय झाला? समोर काहीतरी आकृती आली असं दिसं काही होत नाही. साक्षात्कार शब्दाचा अर्थ साक्षात मी तेच होते. त्यासाठी आचार्यांनी आपल्यासमोर जे हे अष्टक ठेवलं आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर आपल्यासमोर ही ज्ञानाची साधना सांगितलेली आहे. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. का बरं मी मन नाही? कारण मन कशाचं बनलेलं आहे? पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, रजोगुणाचं आहे, वायू तत्वाचं आहे. आणि मी तर कोण आहे? आनंदरूप परमात्मा आहे. मन माझं असेल का? ते अचेतन जड आहे आणि मी तर चैतन्य रूप आहे. मग हे जे मन आहे ते माझं वापरण्याचं साधन आहे. ते माझं वापरण्याचं काय आहे तर साधन आहे. त्या साधनाला अतिशय उत्तम रीतीने जर आपण वापरलं तर हळूहळू त्या मनापासून अलिप्तपणे यायला लागतं. एक आमचे सद्गुरू छान वाक्य सांगतात, जे माझं आहे ते मी नाही. आता ही साडी माझी आहे, ते मी आहे का? नाहीये. हे घर माझं आहे, मी घर आहे का? नाहीये. म्हणजे जे माझं असतं ते माझ्यापेक्षा वेगळं असतं. हा देह माझा आहे म्हणजे मी देह नाही. हा स्थूल देह जो आहे पंचमहाभूतांचा. माऊली म्हणतात देह पंचभूत मिळावा सेखी जाईल पंचत्वा. अनुभव आहे ना सगळ्यांचा, काही वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. देहातनं चैतन्य स्वरूप निघून गेलं की काय होतो? त्याला दहन करावं लागतं. कोणी म्हणतात अहो ठेवू नका, उचला लवकर. का बरं? जी व्यक्ती माझी इतकी प्रिय होती, कारण तो अचेतन जड पंचमहाभूतांचा देह आहे, चैतन्य कधीच त्याच्यातून निघून गेलेलं आहे. म्हणून पंचमहाभूतांचा हे माझं स्वरूप नाहीये. हा देह जो आहे तो मला मिळालेला आहे, तो मी आणलेला नाही. जर मिळाला असता तर काय झालं असतं? सगळ्या स्त्रियांनी अप्सरांचे देह घेऊन आले असते आणि सगळे पुरुष गंधर्वांचे देह घेऊन आले असते. पण चॉईस काही आपल्याला भगवंतानी ठेवलेला
नाहीये. मग ज्या अर्थी मला तो मिळालेला आहे, मी आणलेला नाहीये, मग त्या अर्थी नेणारा सुद्धा आहे. कधी नेणार आहे माहितीये का? माहिती नाही. त्याची इच्छा आहे ती. माझ्या इच्छेप्रमाणे काही होतं का? मग आता तो मला मिळालेला आहे, मी आणलेला नाहीये, या दोन मधलं जे जीवन आहे आपलं, जे चालतं जन्मापासूनचं मृत्यूपर्यंतचं, ते माझं आहे का? ते त्यांनी दिलेलं आहे मला वापरण्यासाठी. मग वापरावं. न्याय नीती धर्माप्रमाणे भगवंताची भक्ती करावी, या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं. त्यामुळे आणि जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा त्याला म्हणावं आरामात तू घेऊन जा. त्याला काय म्हणतात? मृत्योत्सव. मृत्यूचा सुद्धा उत्सव होतो. आणि संतांच्या अशा मृत्यूचा काय झालेला आहे तर उत्सव झालेला आहे. संत भगवंताला म्हणतात नेऊन नेऊन तू काय नेशील? तुला मला नेता येणार नाही. का बरं नेता येणार नाही? हा पंचमहाभूतांचा देह घेऊन जाशील. तू आणि मी एकच आहोत. त्याला म्हणतात अद्वैत. आपला संप्रदाय काय आहे? जीवो ब्रह्मैव न परः. संत जे आहेत ते भगवंताशी काय झाले तर एकरूप झाले. आणि अशा आचार्यांच्या अष्टकाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो की मी स्थूल देह नाही, सूक्ष्म देह जो आहे मन बुद्धी चित्त अहंकाराचा, जो लिंग देह ज्याला म्हणतात, मन वायू तत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे, ते अचेतन जड आहे, ते माझं स्वरूप असणं शक्य नाही. त्यामुळे मी चैतन्यरूप परमात्मा आहे, त्यामुळे ते माझं स्वरूप नसल्यामुळे मन माझं नाही. बुद्धी आहे ती तेजतत्वाची आहे, नंतर कशाचे सत्वगुणाची आहे, ती पंचमहाभूतांमधली आहे, त्यामुळे ते माझं स्वरूप नाही. मी चैतन्यरूप परमात्मा आहे. चित्त जलतत्वाचं आहे, ते पण अचेतन आहे, ते माझं नाही. प्राण पण कसे आहेत? वायू तत्वाचे आहेत, ते पण माझं स्वरूप नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिव. असा निरास करायला, पंचकोशांचा निरास, 3 देहांचा निरास, अशा प्रक्रिया शास्त्रकारांनी काही आपल्यासमोर ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. या प्रक्रियांचा अभ्यास सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा सातत्याने करत राहावा लागतो. आणि केल्यानंतर सद्गुरू जे आहेत ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस. आता ते ब्रह्म तू आहेस असं सद्गुरूंनी सांगितलं, पण मला वाटतं का? नाही वाटत. मी कोण आहे? माझे भरपूर काय आहे तर मी सीमा आहे, इकडे राहते, अमुक राहते, माझ्या इतकी प्रवचनकार कोणीच नाही. तुम्हाला काय वाटलं परत? तुम्हाला काय? आता आम्हाला काय वाटायचंय बाबा, तुम्ही करा प्रवचन, आम्ही ऐकून जाऊ आमच्या घरी. म्हणजे हे परत असतं सगळं की तुम्हाला काय वाटलं असं. म्हणजे हे जो आपलं सगळं आहे, हा जो काय आपण म्हणू औरा जो असतो आपल्या भोवती, मी 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 मीचा, सद्गुरू सांगतात ते ब्रह्म तो, पण मला वाटतच नाही ना की मी ते ब्रह्म आहे. मूळचं स्वरूपच माझं ते आहे. मग ते ब्रह्म मी आहे असं जर मला, तशी सोहम साधना करावी लागते. 6 अहम. आता ते ब्रह्म मी आहे सोहम साधना ब्राह्ममुहूर्तावरती बसून करण्याची साधना असते, किंवा कधीही आपल्याला घरामध्ये जर शांत वेळ मिळाला तर. आता ब्राह्ममुहूर्तावर उठल्यानंतर जर खूप डोळ्यावर झोप असेल आणि परत तेच की सोहम म्हणता म्हणता गाढ झोप लागून जाते, त्यापेक्षा घरात निवांत अशी जेव्हा वेळ असेल, शांत वेळ असेल, तेव्हा आता इथे खूप अनुकूलता आहे अमेरिकेमध्ये, पण तरी इथे व्याप खूप आहे, सगळ्यांना घरात कामं करावी लागतात, आपली आपली स्वतंत्र. पण जेव्हा घरामध्ये अगदी शांत वेळ असेल, कोणी नसेल, तेव्हा सोहम साधनेला बसावं की ते ब्रह्म मी आहे. मग काही साधन आहे, ही पण विचारांची साधन आहे. आता ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म कसं आहे? अज आहे, अजर आहे, अमर आहे, अमन आहे, अप्राण आहे, अजिन्म आहे, अनेत्र आहे, असं श्रुती सांगते. त्याला जन्म नाही, जरा नाही, मरण नाही. का बरं नाही? ते जन्मालाच येत नाही. ते कसं आहे? त्याला मृत्यू कसा असेल? ते म्हातारं होईलच कसं? आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे असं मला माझे शिरगुरू सांगतात. मला काय वाटतं? मी जन्माला आलेली आहे, मला वाढदिवस आहे, कोणी फोन केला नाही तर राग क्रोध येतो, आणि लगेच वाटतं एवढा वेळ मिळत नाही का फोन करायला? काय बिघडलं? वर्षातनं एकदाच तर वाढदिवस असतो. आणि इकडे काय चालू आहे साधना? ते ब्रह्म मी आहे. आणि परत ब्राह्ममुहूर्तावरती उठून काय म्हणायचं? 6 अहम. एक उदाहरण सांगितलं. अमन आहे, दिवसभर मनाबरोबर फिरायचं, मनाबरोबर सुखी व्हायचं, मनाबरोबर दुःखी व्हायचं, आणि परत म्हणायचं ते ब्रह्म मी आहे. म्हणून ही जी साधना जी असते, समर्थांचे मनाचे श्लोक 205 मनाचे श्लोक आहेत. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. 205 मनाच्या श्लोकांमध्ये जर आपण अभ्यास करून त्या मनावरती काम केलं तर आपलं मन काय होतं? बघा, हे सगळं ना काही वेगळा वेळ द्यायची गरजच नाही आहे. तुम्ही श्रवण करा आणि त्या संतांचे विचार जे आहेत ना ते प्रपंचामध्ये वापरत राहा. कारण आमचं डॉक्टर काका असं म्हणतात की प्रपंच ही भगवंतानी मला वापरायला दिलेली फ्री ऑफ कॉस्ट प्रयोगशाळा आहे.
आता संन्यासी माणूस जर राहिला हिमालयामध्ये, त्याला काय करणार आहे का? बायको नाही, मुलं नाहीत, कोण रागवणार त्याला त्याच्यावरती? आणि माझं मन शांत होतं की नाही, कुठे तपासणार तो? प्रपंचामध्ये आपण तपासू शकतो ना, की मी अभ्यास करतेय समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा, पण जर अगदी मनासारखा मुलगा वागला नाही तर मला राग येतोच की नाही? येतो राग, मनासारखं झालं नाही की. मग आता समर्थ म्हणतात नको रे मना क्रोध खेदकारी, मग तर राग येतोय, पण ठीक आहे, सुरुवातीला राग आवरावा लागतो आणि आवरता आवरता तो शांत होतो. परत सद्गुरू मार्गदर्शन करतात की राग आणलेला असावा, आलेला नसावा. आणलेला राग जो असतो तो पोटातलं पाणी सुद्धा हलू देत नाही. आणि मग ही साधना जर जमली दिवसभराशी तर मन शांत राहतं. मन शांत राहिलं की तो सोहम साधनेला सिद्ध राहतं. आणि जेव्हा सोहम साधना सिद्ध व्हायला लागते तेव्हा मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाल्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक क्षण का होईना झलक येऊन जाते त्या आत्मसुखाची. आणि ज्याप्रमाणे मुलाला चहाची सवय असते का, चॉकलेटची सवय असते का, आपणच दाखवतो त्याला चहाचं बोट आणि मग तो म्हणतो की आई मला चहा दे, दुसऱ्यांचा चहाचं कब्बशी बघितले की. किती लहान मुलं असतं ते. अगदी त्याप्रमाणे त्या साधकाच्या चित्ताला त्या आत्मस्वरूपाची चटक लागली की परत त्याला उद्या बसावंसं वाटतं. आणि ही साधन प्रक्रिया ज्या आहेत, या साधन प्रक्रिया जर आपण याच्यातनं बरोबर साधना आपण करत राहिलो, कारण या सगळ्या कशा आहेत की प्रत्यक्ष गेल्याशिवाय अनुभूतीला येणाऱ्या गोष्टी नाही आहेत, कुठल्याच नाही आहेत. म्हणजे जर संत ग्रंथांमधल्या ज्या आहेत, या अशा जर आपण करत राहिलो तर तत्व जे आहे सत चित आनंद. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, चित म्हणजे जे आहे ते ज्ञाता नाही, तिथे ज्ञेय नाही, ज्ञाता ज्ञेय निरपेक्ष असं म्हटलंय. आणि आनंद म्हणजे निरपेक्ष आनंद, ज्याच्यावरती आपण आतापर्यंत जो विचार केलाय तो. आता सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व असं म्हटलंय. आता ह्या रुमालाचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? आडवे आणि उभे धागे ह्याच्यामध्ये आहेत, म्हणून रुमाल आपण असं म्हणतो. जर आडवे उभे धागे नसतील तर रुमाल म्हणून काही सिद्ध होतो का? नाही. मग अगदी त्याचप्रमाणे हे सत्तत्व जे आहे याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही. हे देहादी जगत असलं तरी ते आहे, हे देहादी जगत नसलं तरी सुद्धा ते आहे. म्हणून शांती मंत्र आपल्या समोर, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे देहादी जगत असलं तरी आहे, नसलं तरी ते आहे. ब्रह्म असतची असे असं समर्थ म्हणतात. ते सत्तत्व. म्हणून हा देह असला, देह गेला तरी मी तत्वरूपाने आहे. चित म्हणजे ज्ञानरूप तत्व ज्याला म्हणतात की ते ज्ञानरूप तत्व आहे. आता आपलं जे ज्ञान असतं ते कशाचं ज्ञान असतं? माहितीचं ज्ञान असतं. आपण सातत्याने बाहेरून माहिती गोळा करत असतो. आमचे डॉक्टर काका म्हणतात मी डॉक्टर झालो पण फक्त मला माझ्या क्षेत्रातलं ज्ञान माहिती आहे, मला दुसरं माहिती, वकिली क्षेत्र असेल, इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल, कारण त्या क्षेत्राच्या काय असतात ते त्याच्यात तज्ज्ञ होण्यासाठी त्यांना ते तसं माहिती करून घ्यावं लागतं. म्हणजे संपूर्ण ज्ञान कुणालाही माहिती होणं शक्य नाही. म्हणून आपली जी ज्ञानं असतात ती माहितीची ज्ञानं असतात. आणि हे जे ज्ञान आहे ते ज्ञानरूप तत्व आहे, त्याच्या सत्तेवरती आपल्याला माहितीची ज्ञानं होत असतात. आणि ते तत्व मी आहे. म्हणून जेव्हा माहितीचं ज्ञान होतं, आता माहितीचं ज्ञान काय झालं, हे खूप छान इथे काय आहेत तर आपल्याला फुलं दिसतात ऑर्किडची. मला असं वाटतं आता ही मी बरोबर घेऊन जावी भारतामध्ये. म्हणजे काय झालं, हे मला हवंसं वाटलं. किंवा प्रतिकूल पण एखादं असतं, अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रिया माहितीच्या ज्ञानामध्ये असतात. पण जेव्हा माहितीच्या ज्ञानाकडनं आपण असणाऱ्या ज्ञानाकडे जातो की अरे हे असणारं ज्ञान माझ्या अंतःकरणात कायमचं आहे आणि ते माझं स्वरूप आहे. माहितीचे ज्ञान अनेक प्रकारचे येणार आहेत, त्याच्यातनं अनुकूल प्रतिकूलता निर्माण, अनुकूलातनं सुख, प्रतिकूलातनं दुःख, अशा प्रतिक्रिया येणारच आहेत. पण त्या प्रतिक्रिया माझ्यावर धडकू द्यायच्या नाहीत. आणि होणाऱ्या ज्ञानाकडनं असणाऱ्या ज्ञानाकडे जेव्हा लक्ष जातं आपल्याला तेव्हा श्रीराम जय राम जय जय राम. बस जगताचा व्यापार हा असाच चालणार आहे. हे सगळं ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं एका अर्ध्या श्लोकात आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. हे ज्ञानरूप तत्व अखंड माझ्या अंतःकरणात. एक दृष्टांत घेऊ आणि फार वेळ घेणार नाही, आपण थांबूयात. बघा आता आपल्या सगळ्यांना जे आहे सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसतं, बरोबर? सूर्याच्या प्रकाशात, सूर्य नसेल तर चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसतं. सूर्यचंद्र नसतील तर आपल्याला ह्या दिव्यांचा प्रकाश असतो. दिव्यांचा प्रकाश नसेल तर आपण ती शेकोटी वगैरे पेटवतो जर खूप आपण बाहेर गेलो आउटिंगला वगैरे तर. आणि अग्नीचाही प्रकाश नसेल तर आवाजाचा प्रकाश असतो. एकदम लाईट गेले आणि लहान मूल एखाद्या कोपऱ्यात असेल तर आवाजाच्या दिशेने आई जाते.
हा जो म्हणजे ह्या सगळ्यांचं अंधाराचं सुद्धा प्रकाशन करणारा जो परमात्मा जो आहे तो माझ्या अंतःकरणात आहे. आता अंधाराचं प्रकाशन हा शब्दच कसा आहे बघा. म्हणजे हा अंधार आहे मला कळतो, प्रत्येक गोष्ट मला दिसते आणि कळते. ही इतकं निमिषार्धात होतं की लक्ष आपलं दिसण्याकडे असतं, कळण्याकडे नसतं. जेव्हा दिसण्याकडे असतं तेव्हा अनुकूल प्रतिकूल, म्हणून दिसण्याकडून कळण्याकडे अनुसंधान ठेवणं याला काय म्हणतात तर साधना असं म्हणतात. अशी साधना आपण सातत्याने करत गेलो आणि आनंद तो निरपेक्ष आनंद आहे, तो कशावरही कोणावरही अवलंबून नाही आहे. हे सच्चित आनंद हे माझं काय तर स्वरूप आहे. आता अजून थोडासा वेळ घेते कारण त्याला जोडून विषय आहे तर म्हणून सांगते. आता मग ह्या ज्या सच्चित आनंद ह्या प्रेरणा आहे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप हे माझं स्वतःचं स्वरूप आहे. मग आता अजून डॉक्टर काकांनी खूप छान त्याच्यामध्ये सांगितलंय की आपण असं कधी लक्षात येतं का हो आपल्या. ते म्हणाले मी डॉक्टर होतो आणि जेव्हा दवाखान्यामध्ये लहान मुलं खूप जन्माला यायची. आता लहान मूल 3 कारणांनी रडतं. पहिलं भूक लागली म्हणून, दुसरं त्याला अशी भीती वाटते थोडीशी, म्हणजे कोणी दिसलं नाही आजूबाजूला वगैरे म्हणून, आणि तिसरं दुपटं वगैरे भिजलं असेल म्हणून ते रडतं. आता त्याला असं म्हटलं इन्स्टिंक्ट फॉर सर्वायवल, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज आणि इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस. बघा, इन्स्टिंक्ट फॉर सर्वायवल, आता भूक लागली की ते रडतं आणि मग आई दूध पाजल्यानंतर, कारण तर भूक लागली की काय होतं, आई दूध पाजते किंवा ते जे काही खात असेल ते त्याच्यावरती शरीराची वाढ होते, म्हणजे मी असावं. ही कुठली प्रेरणा आहे तर सच्ची प्रेरणा आहे. कारण सच्चिदानंद तत्व जे आहे ते कायमस्वरूपी आहे आहे आणि आहे आणि ते माझं स्वरूप आहे. मग आपण जेव्हा जगतामध्ये जन्माला येतो तेव्हा या लहान बाळाला त्या प्रेरणा असतात आणि म्हणून प्रत्येकाची एवढी सुखाकडची असते, कारण तो सुखरूप परमात्माच आहे प्रत्येक जीव जो आहे तो. आता शरीर अन्न मिळाले की शरीर वाढतं, त्याचं अस्तित्व रूपाने आपण टिकावं. बघा असं असतं की आता एवढी इस्टेट जमा केली, माझ्या मागे कोण बघणार, माझ्या मुलामध्ये मी त्याला मला बघते. म्हणजे मी असावं, कोणाला वाटत नाही की मी जावं, मी कायम असावं. ही अस्थिरूपाने जी प्रेरणा आहे ना ती तर सच्ची आहे. आणि दुसरी ती इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज. लाईट गेले तर टकामका इकडे सगळं बघतं, कोणी आहे का जवळ, त्याला काहीतरी असं माहिती करून घ्यायचं असतं, त्याला काही कळत नाही. म्हणजे ती जी प्रेरणा आहे ती ज्ञानरूप तत्वाची आहे, त्या चितची प्रेरणा आहे ती, ज्ञानरूप चितची. आणि दुपटं भिजलं की रडतं, कारण दुःखाची भावना होते. दुपटं बदललं की आनंद होतो. म्हणजे काय होतं, इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस. या 3 प्रेरणा ज्या आहेत त्या मुळात त्या जीवामध्ये आहेत आणि त्या कुठून, त्याचा सोर्स कुठे आहे तर तो त्या सच्चिदानंदामध्ये आहे. आता कशाला सांगितलं, कारण किती शब्दज्ञान ऐकलं तरी मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप परमात्मा आहे हे श्रद्धेने स्वीकारायचं आणि म्हणायचं मी आहे, हो आहे, मी ब्रह्म आहे. छाती ठोकपणे म्हणायचं मी ब्रह्म आहे, मला अनुभव येणार आहे. कारण जो सगळ्या संतांनी घेतलाय आणि ते तत्वज्ञान जे आहे वेदांत तत्वज्ञान ते त्याच्यासाठीच ग्रंथांमध्ये लिहून ठेवलंय. ज्या त्यांना अनुभव आला त्यावरती मला नक्की अनुभव येणार आहे. पण श्रद्धा हा त्याचा काय आहे तर पाया आहे, निष्ठा ही त्याची पाया आहे. सद्गुरूंचा महात्म्य त्या परमार्थ प्रांतामध्ये आहे. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला अनुभव येऊन जातो. सद्गुरू काही आपल्या खिशातलं काढून देत नाहीत. तर हे डॉक्टर काकांचंच वाक्य आहे. ते म्हणतात स्वस्वरूपाची प्राप्ती फक्त त्याला करून देतात, पण ती सद्गुरू कृपेशिवाय होत नाही. असा हा सगळा जो आपल्यासमोर मी आत्ता ही सगळी जी मांडणी केली, आनंद असे तत्वज्ञान हा आपला विषय होता. तत्वज्ञान म्हटलं की थोडं जड वाटतं, पण सोपं करून सांगण्याचा हा मी आपल्यासमोर इथे प्रयत्न केलेला आहे. माझी सेवा मी माझ्या श्रीगुरूंच्या चरणांना समर्पित करते आणि आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.